नमस्कार. विविध रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण गोल आणि चौकोनी केक टिनला बटर पेपर कसा लावायचा ते बघूयात. प्रथम आपण गोल केक टिन घेतलेला आहे आणि बटर पेपरचा एक मोठा तुकडा आहे. अशाच तुकड्यांचा सेट मी आणलेला आहे, त्यामुळे माझ्याकडे ह्याच आकाराचे बटर पेपर्स आहेत सगळे. प्रथम अशी चौकोनी घडी करून घेतलेली आहे. अशा प्रकारे चारही टोकं जोडून त्याची घडी केलेली आहे. तुमच्याकडे जर रोल असेल मोठा बटर पेपरचा तर त्याचे साधारण या आकाराचे तुम्ही पीसेस कापून हे करू शकता. आता चौकोनी घडी केल्यानंतर आपण जशी शेंगदाण्याची पुडी करतो त्याप्रमाणे एक साईड फोल्ड करायची आहे त्याची, आणि त्यानंतर बरोबर टोकाला सेंटरला धरून दुसरा फोल्ड द्यायचा आहे. हे बघा, खाली टोकाला धरून अशा प्रकारे हे असं शेंगदाण्याच्या पुडीसारखा हा आकार झालेला आहे. आता बरोबर सेंटरला आपण ते टोक ठेवायचं आहे आणि डायरेक्ट ह्यानेच मेजर करायचं आहे आणि साईडचं कापून टाकायचं आहे. थोडं जास्त कापायचं आहे. अशा प्रकारे हा एक तुकडावरचा आपण कापून टाकलेला आहे. हे बघा, आता असा गोल तयार झालेला आहे. आता आपण हा बघूयात केक टिनमध्ये लहान होतो की मोठा होतो. केक टिनमध्ये ठेवून बघूयात. मोठा होणार हा. तर आता हा जितका मोठा झालेला आहे, हे बघा वरती जेवढा उरलेला आहे साईडला तेवढं आपण कापून टाकणार आहोत. परत त्याचे होते तसे फोल्ड्स करून घ्यायचे आहेत आणि हे बघा इतकं वरचं जे वरती येत होतं तेवढाच भाग आपण तो कापून टाकायचा आहे. आता हा बेस तयार झाला. आपल्याला साईड्ससुद्धा करायच्या आहेत. साईड्स आणि बेस असा पूर्ण कव्हर असला तर तुमचा केक अजिबात खाली चिकटणार नाही. हे बघा, अगदी परफेक्ट साईज झालेली आहे गोल. त्यानंतर आपण साईड्स घेणार आहोत. असं मेजर करून घ्यायचं आहे यानेच डायरेक्ट. इतक्या पट्ट्या कापायच्या आहेत. हे बोट आहे इथपर्यंत. जितकी रुंदी आहे काठाची तितकी. हवं तर पेन्सिलने खूण करून घ्या. मी डायरेक्ट तिथे फोल्ड केलेलं आहे. असे 3 पट्ट्या अशा 3 कापायच्या आहेत आपल्याला, कारण पट्टीची लांबी छोटी आहे. पूर्ण गोल कव्हर होण्यासाठी 3 पट्ट्या तरी लागतील. कागद हा रुंद असता, आणखी तर 2 पट्ट्यांमध्ये झालं असतं. त्याच आकाराची परत आपण एक दुसरी पट्टी बनवतो आहोत. असे 2 फोल्ड्स दिल्यानंतर 3 पट्ट्या बरोबर तयार होतात. हे बघा, 3 पट्ट्या ह्या तयार होतील. या कापून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे. त्यानंतर साईडला थोडं अर्धा इंच असं किंवा अर्धा इंचापेक्षा थोडं कमी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याला असे उभे काप द्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे 3ही पट्ट्यांना आपण अशा प्रकारे तयार करून घेणार आहोत. ही एक झाली, ही दुसरी आणि तिसरी, अशा 3ही पट्ट्या तयार झाल्या आहेत. आता या साईडने कशा लावायच्या बघूयात. प्रथम या साईडने लावून घ्यायच्या आणि नंतर आपण जे सर्कल खालचा बेस जो कापलेला आहे तो नंतर ठेवायचा. हे बघा, अशा प्रकारे कापलेले भाग आहेत ते खाली चिकटवून ठेवायचे आहेत तळाला अशा प्रकारे. आणि त्यावर हा ठेवला की तुमचं केक अजिबात भांड्याला चिकटणार नाही. असं फिट केल्यानंतर त्यात केकचं मिश्रण ओतायचं आहे आणि बेकिंगला ठेवायचं आहे. आता आपण चौकोनी केक टिनला कसा पेपर लावायचा ते बघूयात. बटर पेपर असंच आपण डायरेक्ट मेजरमेंट घेत आहोत. त्याच्यासुद्धा कडा बघायच्या आहेत किती आहेत ते. थोडा कमी आहे हा पेपर, ठीक आहे तरी. त्यानंतर चौकोन फोल्ड्स करायचे आहेत. साईडला जे कोपरे आहेत तिथे खुणा करून घ्यायच्या किंवा डायरेक्ट असे फोल्ड्स करायचे आहेत. फोल्ड केलेल्यासुद्धा खुणा राहतात. तिथे आपण असं वळवून घेणार आहोत. हे 2 साईडच्या झाले. आता राहिलेल्या 2 साईडच्या खुणा करून घेऊयात. असे 4 कोपरे आपले तयार झालेले आहेत.
बटर पेपरचं चौकोनी टीनचा बटर पेपर जास्त सोपा आहे लावणं. आता हे असे फोल्ड्स द्यायचे आहेत त्याला. मावा बटर केकची रेसिपी नुकतीच मी दाखवलेली आहे. त्यासाठी हे केक टिन्स कसे तयार करायचे ते दाखवते. आता समोरासमोरच्या बाजू कापून घ्यायच्या आहेत. या 2 बाजू अशा कापल्या. आता याची ऑपोजिट साईड जी आहे वरती तीसुद्धा अशीच कापायची आहे. हे बघा, ही साईडसुद्धा अशीच कापून घेणार आहोत, फक्त त्या फोल्डपर्यंत. असे हे 4 ठिकाणी आपण कट्स दिलेले आहेत. आणि आता आपण केक टिनमध्ये तो लावून घेणार आहोत. आपण कापल्यानंतर जो पट्टीसारखा भाग तयार झालेला आहे तो असा मागच्या बाजूला घालायचा आहे. आणि नंतर यात केकचं मिश्रण ओतून आपण बेक करायला ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपला चौकोनी टीन तयार झालेला आहे.